इंटिग्रेशनचं नेक्स्ट लेक्चर. यामध्ये आपण काय इंटिग्रेशन बाय पार्ट्स ही मेथड बघणार आहे. आता बाय पार्ट्स म्हणजे तो फॉर्म्युला दिले इंटिग्रेशनच्या आत यू आणि व्ही. यू म्हणजे एखादं फंक्शन असणार आहे, व्ही म्हणजे एखादं फंक्शन असणार आहे. दोन डिफरंट फंक्शन असणार आहे. आता फंक्शन कोणकोणते आहेत ते इथं फंक्शन दिलेत आपल्याला. याला आपण लाईट रूल सुद्धा म्हणतोय. काय वेळेला LIAT आणि ई याला काय म्हणतो आपण लाईट रूल. म्हणजे इंटिग्रेशनच्या आत दोन डिफरंट फंक्शन असतील आणि दोघांचा गुणाकार असेल. डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण प्रोडक्ट रूल अप्लाय केला, इंटिग्रेशन मध्ये आपण बाय पार्ट्स रूल अप्लाय करणार आहे. आणि तो रूल कधी आपण अप्लाय करणार आहे, दोन डिफरंट फंक्शन म्हणजे एक अल्जिब्रिक असेल, दुसरा लॉगॅरिथमिक असेल. लॉगॅरिथमिक एल म्हणजे काय लॉगॅरिथमिक फंक्शन, आय म्हणजे इनव्हर्स फंक्शन, ए म्हणजे अल्जिब्रिक फंक्शन्स, टी म्हणजे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आणि ई म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन. आता इंटिग्रेशनच्या आत या 5 फंक्शन पैकी कोणतेही दोन फंक्शन असतील, डिफरंट दोन, लॉगॅरिथमिक अल्जिब्रिक, इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक, अल्जिब्रिक ट्रिग्नॉमेट्रिक, एक्सपोनेन्शियल किंवा लॉगॅरिथमिक, कोणतेही दोन असतील, 5 पैकी कोणतेही दोन डिफरंट फंक्शन असतील आणि या दोघांचं इंटिग्रेशन आपल्याला घ्यायचं असेल तर फॉर्म्युला काय अप्लाय करायचा. दिलेले एक्झाम्पल मध्ये यू आणि व्ही पहिला रिअरेंज करून घ्यायची. काय LIATE सिक्वेन्स ही ठेवायची. यू आणि व्ही कोणती दोन फंक्शन असतील तर सिक्वेन्स ही ठेवायची. काय लाईट LIAT म्हणजे लिहिताना नेहमी पहिला फंक्शन लॉगॅरिथमिक पाहिजे, त्यानंतर इनव्हर्स पाहिजे, त्यानंतर अल्जिब्रिक, ट्रिग्नॉमेट्रिक, एक्सपोनेन्शियल. सिक्वेन्स ही पाहिजे. म्हणजे यू म्हणजे सिक्वेन्स ही पाहिजे LIAT आणि व्ही सेकंड फंक्शन त्यानंतर येणार फंक्शन. सपोज दॅट एक फंक्शन आपल्याला इनव्हर्स दिलंय आणि दुसरा फंक्शन अल्जिब्रिक दिलंय. यू आणि व्ही दोन फंक्शन दिलेत. म्हणजे लिहिताना पहिला जो इनव्हर्स असणार आहे तो यू म्हणजे लिहायचा आणि व्ही म्हणजे अल्जिब्रिक, म्हणजे या सिक्वेन्सनुसार लिहायची. हा क्रम पाहिजे यू आणि व्हीचा. त्यानंतर काय करायचंय, पहिला फंक्शन यू आहे तसा इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशनच्या आत ब्रॅकेटमध्ये पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचं इंटिग्रेशन. सिंपल फॉर्म्युला आहे. पहिला आहे तसा दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशनच्या आत ब्रॅकेटमध्ये ही पूर्ण पुटअप करायची. यू इंटिग्रेशन ऑफ व्ही आणि या बाहेरच्या इंटिग्रेशनचा विथ रिस्पेक्ट टू एक्स. हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. पहिला दिलेले फंक्शन बघायचे कोणते दोन आहेत, सिक्वेन्स LIATE लाईट ही अरेंज करायची, त्यानंतर फॉर्म्युला अप्लाय करायचा आणि इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं आहे. लेट अस सी फर्स्ट एक्झाम्पल. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन x इंटू कॉस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. दिलेल्या इंटिग्रेशनला पहिला आय सपोज केला. लेट आय इक्वल्स टू इंटिग्रेशनच्या आत एक्स इंटू कॉस एक्स. आता इथे दोन फंक्शन आहेत, पहिला फंक्शन एक्स आहे आणि दुसरा फंक्शन कॉस एक्स आहे. दोघांचा मल्टिप्लाय आणि इंटिग्रेशन घ्यायचं आपल्याला. मल्टिप्लाय दोन फंक्शन, दोन डिफरंट फंक्शन आहेत. पहिला एक्स म्हणजे अल्जिब्रिक फंक्शन आहे आणि कॉस म्हणजे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे. पहिला फंक्शन जो आहे तो अल्जिब्रिक आहे आणि दुसरा फंक्शन जो आहे तो ट्रिग्नॉमेट्रिक आहे. दोन फंक्शनचा गुणाकार आहे. गुणाकार असेल तर बायपार्टच्या मेथडनं सॉल्व्ह करतोय, पण त्यासाठी पहिला लाईट रूल अप्लाय करतोय. LIATE म्हणजे लाईट रूल नुसार पहिला अल्जिब्रिक दुसरा ट्रिग्नॉमेट्रिक दिलोय. म्हणजे लिहिताना आपण नेहमी पहिला कोणता लिहितोय LIA, पहिला अल्जिब्रिक पाहिजे म्हणजे दिलेला आहे आणि त्यानंतर टी ट्रिग्नॉमेट्रिक. म्हणजे सिक्वेन्स आपली लाईट रूल नुसार बघितला तर पहिला दोन फंक्शन दिलेत, पहिला जो आहे तो अल्जिब्रिक आहे, दुसरा ट्रिग्नॉमेट्रिक आहे. लाईट रूल नुसार पहिला अल्जिब्रिक पाहिजे, अल्जिब्रिक दिलेला आहे, दुसरा ट्रिग्नॉमेट्रिक पाहिजे दिलेला आहे. दिलेलं नसेल, उलट दिलेलं असेल तर पहिला अरेंजमेंट करून घ्यायची आणि त्यानंतर बायपार्टचा फॉर्म्युला अप्लाय करायचा. काय फॉर्म्युला, पहिला फंक्शन एक्स आहे तसा इंटिग्रेशन दुसऱ्याचा मायनस इंटिग्रेशनच्या आत ब्रॅकेटमध्ये पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचं इंटिग्रेशन आहे तसं ठेवला, ही पूर्ण टर्म विथ रिस्पेक्ट टू एक्स. फॉर्म्युला अप्लाय केला. पहिला फंक्शन आहे तसा इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशनच्या आत ब्रॅकेटमध्ये फर्स्टचं डेरिव्हेटिव्ह, सेकंडचं इंटिग्रेशन ब्रॅकेट कंप्लीट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता आपल्याला इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं आहे. जोपर्यंत सगळे इंटिग्रेशन संपत नाही तोपर्यंत फॉर्म्युल्यातला प्लस सी लिहायचं नाही. पहिला काय एक्स आहे तसा इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स, कॉसचं इंटिग्रेशन साइन एक्स प्लस सी नंतर लिहितोय, पण सगळे इंटिग्रेशन आपल्यानंतर मायनस हा इंटिग्रेशन आहे तसा हा पहिला ब्रॅकेट सॉल्व्ह करतो. एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे 1 आणि कॉसचं इंटिग्रेशन साइन विथ रिस्पेक्ट टू बाहेरचा एक्स आहे तसं ठेवला. काय केला, फक्त कॉसचं इंटिग्रेशन साइन लिहिला
मायनस बाहेरचा इंटिग्रेशन आहे तसा ब्रॅकेट सॉल्व्ह केला, एक्स डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे 1 आणि कॉसचं इंटिग्रेशन साइन विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्यानंतर काय 1 ला साइन न मल्टिप्लाय केला म्हणजे साइन एक्स आहे तसा, बाकीच्या टर्म ॲज इट इज ठेवल्या. एक्स साइन एक्स आहे तसा मायनस साइन एक्सचा इंटिग्रेशन काय मायनस कॉस एक्स, आणि सगळ्या फॉर्म्युल्यातला जो सी आहे सगळे जे इंटिग्रेशन घेतले पण त्याचा सी शेवटी इथे लिहायचा, फक्त साइन टेन्शन मायनस कॉस आणि सगळ्या इंटिग्रेशनचा प्लस सी कंबाईन इथे लिहिला. तर फॉर आय इक्वल्स टू काय एक्स साइन एक्स हा मायनस मायनस प्लस होऊन जाईल कॉस एक्स प्लस सी. दॅट इज सिम्पल एक्झाम्पल. पहिला काय करायचं, दिलेले दोन फंक्शन कोणते आहेत बघायचे, लॉगॅरिथमिक, इनव्हर्स, अल्जेब्रिक, ट्रिग्नोमेट्रिक, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक आणि एक्सपोनेन्शियल, 5 पैकी कोणते दोन फंक्शन आहेत बघायचे, लाईट रूल नुसार अरेंज करायचे आणि त्यानंतर फॉर्म्युला अप्लाय करायचा. लेट अस सी नेक्स्ट एक्झाम्पल. इव्हॅल्युएट इंटिग्रेशनच्या आत एक्स स्क्वेअर इंटू लॉग एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर दिलेल्या फंक्शनला पहिला आय सपोज केला, लेट आय इक्वल्स टू एक्स स्क्वेअर इंटू लॉग एक्स. आता इथे दोन फंक्शन आहेत, पहिला फंक्शन आहे तो एक्स स्क्वेअर आहे आणि दुसरा फंक्शन जो आहे तो लॉग एक्स आहे. दोन फंक्शनचा गुणाकार आहे. आता दिलेले पहिला फंक्शन दोन्ही लाईट रूल नुसार अरेंज केलेले आहेत का ते पहिला बघायचे. पहिला अल्जेब्रिक आहे, एक्स स्क्वेअर म्हणजे अल्जेब्रिक, आणि हा लॉगॅरिथमिक. लाईट रूल नुसार पहिला पण एल लिहितोय लॉगॅरिथमिक आणि त्यानंतर अल्जेब्रिक लिहितोय एल आय ए, म्हणजे देताना दोन दिलेत, लॉगॅरिथमिक दिलेत आणि अल्जेब्रिक दिले. तर लिहिताना लॉगॅरिथमिक लाईट रूल मध्ये एल पहिला येतोय आणि त्यानंतर ए येतोय, त्यामुळे लिहिताना पहिला लॉग एक्स लिहायचा आणि त्यानंतर अल्जेब्रिक फंक्शन. पहिला लॉगॅरिथमिक लिहिला आणि त्यानंतर अल्जेब्रिक फंक्शन लिहिला. लाईट रूल बघा, लाईट रूल मध्ये पहिला एल येतोय आणि त्याच्यानंतर आय दिलेली नाही आपल्याला, इनव्हर्स फंक्शन देताना अल्जेब्रिक दिलंय, म्हणजे एल आणि ए लॉगॅरिथमिक आणि अल्जेब्रिक दोन फंक्शन आहेत, त्यामध्ये लॉगॅरिथमिक पहिला येतोय तर लॉगॅरिथमिक पहिला लिहायचा आणि त्यानंतर अल्जेब्रिक लिहायचा. अरेंजमेंट करून घेतली. आता फॉर्म्युला अप्लाय करतोय. काय फॉर्म्युला, पहिला फंक्शन लॉग एक्स आहे तसा इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशनच्या आत ब्रॅकेटमध्ये फर्स्ट डेरिव्हेटिव्ह लॉग एक्सचा, इंटिग्रेशन ऑफ सेकंड एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन आणि बाहेर विथ रिस्पेक्ट टू एक्स बाहेरच्या इंटिग्रेशनच्या आहे तसं ठेवला. फॉर्म्युला अप्लाय केला. यू म्हणजे लॉग एक्स, व्ही म्हणजे एक्स स्क्वेअर, अरेंजमेंट करून घेतली. आता काय फक्त इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं आणि आतला पहिला ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा, बाहेरचा इंटिग्रेशन ॲज इट इज. हा लॉग एक्स आहे तसा इथं एक्स रेस टू एन फॉर्म्युला अप्लाय केला. एन म्हणजे 2 आहे, म्हणजे 2 + 1 डिवायडेड बाय 2 + 1 म्हणजे एक्स क्यूब डिवायडेड बाय 3. लॉग एक्स आहे तसा एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय एक्स क्यूब डिवायडेड बाय 3 मायनस इंटिग्रेशनच्या आत लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब डिवायडेड बाय 3. एक्स रेस टू एन फॉर्म्युला अप्लाय केला. n + 1 म्हणजे 2 + 1 डिवायडेड बाय 2 + 1 3 आणि लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲज इट इज. म्हणजे काय लॉग एक्स एक्स क्यूब डिवायडेड बाय 3 आहे तसा इथं एक्स क्यूब डिवायडेड बाय एक्स दिसतोय, म्हणजे एक एक्स कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 3 राहणार. 1 ला एक्स क्यूब न मल्टिप्लाय केला, एक एक्स कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 3 राहणार. अगेन आपल्याला हा इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं आहे. त्याआधी 1/3 कॉन्स्टंट टर्म आहे ती इंटिग्रेशनच्या बाहेर घेतोय, बाकीच्या टर्म ॲज इट इज. एक्स क्यूब पहिला लिहिला डिवायडेड बाय 3 पहिला लिहितोय, त्यानंतर लॉग एक्स लिहिला मायनस 1/3 कॉन्स्टंट टर्म बाहेर घेतोय, इंटिग्रेशनच्या आत एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स राहणार. अगेन इंटिग्रेशनचा फॉर्म्युला अप्लाय करायचा, एक्स रेस टू एनचं इंटिग्रेशन n + 1 डिवायडेड बाय n + 1 म्हणजे एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय एक्स क्यूब डिवायडेड बाय 3 आणि सगळ्या इंटिग्रेशनचा प्लस सी जो आहे तो शेवटी कंबाईन लिहिला. म्हणजे फायनल आन्सर काय आपला असणार आहे, आय इक्वल्स टू एक्स क्यूब डिवायडेड बाय 3 लॉग एक्स मायनस 1 ला एक्स क्यूब न मल्टिप्लाय केला आणि 3 × 3 9 म्हणजे एक्स क्यूब डिवायडेड बाय 9 प्लस सी दॅट इज आय. नेक्स्ट इव्हॅल्युएट इंटिग्रेशनच्या आत एक्स इंटू टॅन इनवर्स एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. लेट आय इक्वल टू पहिला सपोज करतोय. आता दोन फंक्शनचा गुणाकार दिलाय. पहिला फंक्शन कोणता आहे, अल्जेब्रिक. दुसरा कोणता आहे, इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक आहे, टॅन इनवर्स आहे ना. इनवर्स ट्रिग पहिला जो आहे तो अल्जेब्रिक आहे, दुसरा इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक आहे. त्यामुळे लिहिताना लाईट रूल नुसार पहिला इनवर्स येतोय का अल्जेब्रिक येतोय,
पहिला इनव्हर्स होतोय बरोबर. त्यामुळे लिहिताना पहिला इनव्हर्स LIA पहिला आय आहे त्यानंतर ए आहे. त्यामुळे लिहिताना पहिला इनव्हर्सचा लिहायचा आणि त्यानंतर अल्जेब्रिक लिहायचा. त्यामुळे अरेंजमेंट पहिला लाईट रूल नुसार करून घ्यायची. पहिला इनव्हर्स आला पाहिजे तेव्हा पहिला इनव्हर्स लिहिला टॅन इनव्हर्स एक्स आणि त्यानंतर अल्जेब्रिक पाहिजे एक्स अल्जेब्रिक आहे त्यानंतर लिहिला. म्हणजे पहिला दिलेले दोन फंक्शन कोणते आहेत ते बघायचे आणि लाईट रूल नुसार LIATE ही सिक्वेन्स या सिक्वेन्सनुसार पहिला कोणता लिहायचा तो पहिला लिहून घ्यायचा त्यानंतर दुसरा लिहायचा. आता फॉर्म्युला अप्लाय करायचा. काय फॉर्म्युला? पहिला फंक्शन आहे तसा टॅन इनव्हर्स एक्स, दुसऱ्या फंक्शनचं इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशनच्या आत ब्रॅकेटमध्ये पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचं इंटिग्रेशन म्हणजे ही पूर्ण टर्म आहे तशी विथ रिस्पेक्ट टू एक्स बाहेर लिहिला. आता आपल्याला हा इंटिग्रेशन एक्सचा इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचा आहे आणि पहिला ब्रॅकेट सॉल्व्ह करतोय. इथं एक्सच्या घातांकाला काही नाही म्हणजे 1 असणार आहे म्हणजे एक्स रेस टू एन फॉर्म्युला आहे म्हणजे 1 + 1 डिवायडेड बाय 1 + 1 म्हणजे एक्सचा इंटिग्रेशन x² डिवायडेड बाय 2 टॅन इनव्हर्स एक्स आहे तसा एक्स रेस टू एन फॉर्म्युला अप्लाय केला. एन म्हणजे 1 आहे 1 + 1 म्हणजे 2 डिवायडेड बाय 2 मायनस इंटिग्रेशन आहे तसा ब्रॅकेट सॉल्व्ह करतोय टॅन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 + x² इंटू एक्स रेस टू एन फॉर्म्युला अप्लाय केला. एन म्हणजे 1 आहे 1 + 1 डिवायडेड बाय 1 + 1 म्हणजे एक्सचं इंटिग्रेशन x² डिवायडेड बाय 2 विथ रिस्पेक्ट टू एक्स. अगेन काय करतोय हा 1/2 कॉन्स्टंट टर्म आहे इंटिग्रेशनच्या बाहेर घेतोय. 1/2 बाहेर घेतला पहिली टर्म x² डिवायडेड बाय 2 त्याला मल्टिप्लाय बाय टॅन इनव्हर्स एक्स आहे तसा लिहिताना फक्त टर्म्स पुढे मागे लिहितोय मायनस हा 1/2 कॉन्स्टंट टर्म इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला म्हणजे इंटिग्रेशन आत काय राहणार x² डिवायडेड बाय 1 + x² विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता आपल्याला हा इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं आहे. आपण एक मेथडचे एक्झाम्पल बघितलेले होते. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही अल्जेब्रिक फंक्शन असतील रॅशनल फंक्शन म्हणतोय आपण. न्यूमरेटरला जो एक्स आहे त्याचा घातांक डिवाइडचा एक्सचा घातांक सेम असेल आणि दोघांचं सहगुणक म्हणजे कोइफिशियंट इक्वल असेल तर डिवाइडला जी टर्म आहे तीच टर्म आपण न्यूमरेटरला तयार करून घेतोय. एक्झाम्पल बघितले अशी आपण म्हणजे न्यूमरेटरला 1 + x² ही टर्म तयार करायची आपल्याला. त्यातला x² आहे म्हणजे 1 नाहीये तो 1 एक्स्ट्रा घ्यायचा आणि बॅलन्स करण्यासाठी -1 द्यायचा. काय करतोय पहिला x² डिवायडेड बाय 2 टॅन इनव्हर्स एक्स आहे तसा -1/2 आहे तसा इंटिग्रेशनच्या. आता डिवाइडला 1 + x² आहे ती टर्म आपल्याला न्यूमरेटरला तयार करून घ्यायची आहे. न्यूमरेटरचा x² आहे तसा 1 आपल्याला एक्स्ट्रा पाहिजे होता त्यामुळे घेतला आणि बॅलन्स करण्यासाठी -1 दिला. आता ही पहिली टर्म म्हणतोय पण 1 + x² त्याला सेपरेट डिवाइड करतोय 1 + x² न. दुसरी टर्म -1 आहे त्याला 1 + x² ने सेपरेट डिवाइड केला म्हणजे x² डिवायडेड बाय 2 टॅन इनव्हर्स एक्स आहे तसा -1/2 इंटिग्रेशनच्या आत पहिली टर्म 1 + x² म्हणतोय त्याला सेपरेट डिवाइड 1 + x² मायनस दुसरी टर्म 1 आहे त्याला सेपरेट डिवाइड केला विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे 1 + x² डिवायडेड बाय 1 + x² कॅन्सल होईल राहणार 1. बाकीचे टर्म आहेत तशा x² डिवायडेड बाय 2 टॅन इनव्हर्स एक्स मायनस 1/2 इंटिग्रेशनच्या आत ब्रॅकेटमध्ये इथं सेम टर्म न्यूमरेटर डिनॉमिनेटर कॅन्सल होईल राहणार 1 मायनस 1/1 + x² विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे तसा. आता इथे दोघांचं इंटिग्रेशन कंबाईन आहे तो सेपरेट घ्यायचा आहे. इथे डायरेक्ट लिहितोय आपण 1चं इंटिग्रेशन सेपरेट घ्यायचं आहे आणि 1/1 + x² इंटिग्रेशन सेपरेट घ्यायचं आहे. तो डायरेक्ट लिहितोय 1चं इंटिग्रेशन काय x आणि 1/1 + x² इंटिग्रेशन काय टॅन इनव्हर्स एक्स. तो एक स्टेप आपण स्किप करतो आणि डायरेक्ट लिहितोय x²/2 टॅन इनव्हर्स एक्स आहे तसा -1/2 ब्रॅकेटमध्ये 1चं इंटिग्रेशन x आहे मायनस आणि 1/1 + x² इंटिग्रेशन काय टॅन इनव्हर्स एक्स प्लस सगळ्या इंटिग्रेशनचा कंबाईन जो आहे तो सी इथे लिहिला. दॅट इज फायनल आन्सर. नेक्स्ट इव्हॅल्युएट इंटिग्रेशन x² into e⁻³ विथ रिस्पेक्ट टू एक्स. फर्स्ट सपोज दॅट r = x² कोणता फंक्शन आहे आपला आणि e⁻³ हा कोणता आहे कोणता आहे एक्सपोनेन्शियल. हा एक्सपोनेन्शियल लाईट नुसार पहिला एक्सपोनेन्शियल लिहितोय का अल्जेब्रिक लिहितोय पहिला अल्जेब्रिक दिलेला आहे त्यामुळे अरेंजमेंट करायची काही गरज नाही आहे. डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. लाईट रूल नुसार दिलेले असेल तर ठीक आहे नसतील तर अरेंजमेंट करून घ्यायची. पहिला देताना पहिला फंक्शन अल्जेब्रिक दिलंय आणि दुसरा एक्सपोनेन्शियल घातांकित स्वरूपात आहे
तर पहिला अल्जेब्रिक पाहिजे आपल्याला आहे, दुसरा एक्सपोनेन्शियल पाहिजे आहे. तर डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करतोय. फॉर्म्युला काय, पहिला फंक्शन आहे तसा इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशनच्या आत ब्रॅकेटमध्ये पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह सेकंडचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे तसं ठेवला. आता फक्त आपल्याला हा इंटिग्रेशन e⁻³ कंपोजिट फंक्शन आहे याचं इंटिग्रेशन आणि ब्रॅकेटमध्ये डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं आहे. x² आहे तसा स्टँडर्ड फंक्शन आपला e⁻x आहे, पण x ऐवजी 3x येतोय. कंपोजिट फंक्शनचा फॉर्म्युला अप्लाय केला. e⁻ फंक्शनचा इंटिग्रेशन e⁻ फंक्शन इंटू 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन म्हणजे 3x आहे, तो फॉर्म्युला अप्लाय करतोय. म्हणजे x² आहे तसा e⁻ फंक्शनचा इंटिग्रेशन e⁻ फंक्शन इंटू 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन म्हणजे 3x आहे लिहिला. मायनस इंटिग्रेशनच्या आत x² ते डेरिव्हेटिव्ह 2x x⁻n फॉर्म्युला अप्लाय केला. n इंटू x⁻n मायनस 1 2 मायनस 1 म्हणजे 1 लिहित नाही आपण. म्हणजे x² ते डेरिव्हेटिव्ह 2x अगेन मल्टिप्लाय बाय e⁻ फंक्शनचा इंटिग्रेशन e⁻ फंक्शन इंटू 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन म्हणजे 3x आलेला आहे, तो लिहिला विथ रिस्पेक्ट टू x बाहेरचा ॲज इट इज. आता काय, हा डेरिव्हेटिव्ह आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे आणि ब्रॅकेटच्या आतला डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करायचा आहे. त्याआधी 3 कॉन्स्टंट टर्म डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतला म्हणजे x⁻1 म्हणजे 3 इंटू 1 म्हणजे 3 असणार तो. अगेन इथे सुद्धा 3 कॉन्स्टंट टर्म डेरिव्हेटिव्ह बाहेर घेतला x⁻1 म्हणजे 3 इंटू 1 म्हणजे 3. बाकीच्या टर्म आहे त्याच्या ठेवल्या 3x⁻3 इथे सुद्धा 3x⁻3 म्हणजे 1/3 दोन्ही साईडला लिहिला. आता पहिली टर्म x² e⁻3x त्याला मल्टिप्लाय बाय 1/3 आहे, तो पहिला लिहायचा. इथं 2/3 कॉन्स्टंट टर्म आहे, न्यूमरेटरला 2 डिवाइडला 3 कॉन्स्टंट टर्म आहे, तो इंटिग्रेशनच्या बाहेर घेतोय. म्हणजे 1/3 x² e⁻3x फर्स्ट टर्म ॲज इट इज मायनस 2 डिवायडेड बाय 3 कॉन्स्टंट टर्म इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला. इंटिग्रेशनच्या x इंटू e⁻3x विथ रिस्पेक्ट टू x ॲज इट इज. अजून आपल्याला हा इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचा आहे, बरोबर ना. अगेन येतो 2 फंक्शनचा प्रोडक्ट आहे. पहिला फंक्शन x आहे म्हणजे अल्जेब्रिक आहे, दुसरा e⁻3x म्हणजे एक्सपोनेन्शियल आहे. परत लाईट रूल अप्लाय करावं लागेल. लिहिताना पहिला अल्जेब्रिकच लिहितोय आणि त्यानंतर एक्सपोनेन्शियल लिहितोय, कारण 2 फंक्शनचा गुणाकार आहे त्यामुळे बाय पार्ट्सने सॉल्व्ह करावं लागेल. परत इथं बाय पार्ट्सचा फॉर्म्युला अप्लाय करतोय. पहिली टर्म ॲज इट इज 1/3 x² e⁻3x मायनस 2/3 ॲज इट इज आणि ब्रॅकेटमध्ये इथं अल्जेब्रिक पहिला आहे, दुसरा एक्सपोनेन्शियल आहे, लाईट रूलनुसार दिलेले आहेत. त्यामुळं बाय पार्टचा फॉर्म्युला अप्लाय केला. पहिला फंक्शन आहे तसा इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशनच्या आत ब्रॅकेटमध्ये फर्स्ट डेरिव्हेटिव्ह सेकंडचा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x आणि सगळ्यांना मल्टिप्लाय बाय हा 2/3 बाहेर ब्रॅकेटमध्ये. आता e⁻3x अगेन e⁻ फंक्शनचा फॉर्म्युला x डेरिव्हेटिव्ह e⁻ फंक्शनचा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. म्हणजे पहिली टर्म 1/3 x² e⁻3x आहे तसा मायनस 2/3 ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये x आहे तसा e⁻ फंक्शनचा इंटिग्रेशन e⁻ फंक्शन इंटू 1 डेरिव्हेटिव्ह फंक्शन. फंक्शन म्हणजे काय इथं 3x आहे मायनस इंटिग्रेशनच्या आत x डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे 1 आणि इथं e⁻ फंक्शनचा फॉर्म्युला अप्लाय केला इंटिग्रेशनचा e⁻ फंक्शन इंटू 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन विथ रिस्पेक्ट टू x बाहेरचा ॲज इट इज. म्हणजे पहिली टर्म ॲज इट इज फक्त ब्रॅकेट मधला डेरिव्हेटिव्ह 3x⁻3 3 इथं सुद्धा 3x⁻3 3 कॉन्स्टंट बाहेर घेतला x⁻1 म्हणजे 3 इंटू 1 म्हणजे 3 ही टर्म लिहितोय. बाकीच्या टर्म आहे तशा ठेवल्या, काही बदल करत नाही. 3x⁻3 लिहिला, इथे सुद्धा 3x⁻3 लिहिला. आता काय बाकीच्या टर्म ॲज इट इज फक्त आपल्याला 1/3 कॉन्स्टंट टर्म आहे ती इंटिग्रेशनच्या बाहेर घेतोय. अजून हा इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे 1/3 x² e⁻3x ॲज इट इज मायनस 2/3 ब्रॅकेटमध्ये 1/3 त्याला मल्टिप्लाय बाय x त्याला मल्टिप्लाय बाय e⁻3x आहे मायनस हा 1/3 बाहेर घेतला म्हणजे इंटिग्रेशनच्या आत e⁻3x विथ रिस्पेक्ट टू x राहणार. अगेन फक्त हा इंटिग्रेशन सॉल्व्ह करतोय ब्रॅकेटमध्ये म्हणजे e⁻ फंक्शनचा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला अप्लाय केला. बाकीच्या टर्म ॲज इट इज e⁻ फंक्शनचा इंटिग्रेशन e⁻ फंक्शन इंटू 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन आणि सगळ्या इंटिग्रेशनचा कंबाईन c इथे लिहितोय. बाकीच्या सगळ्या टर्म आहेत तसे ठेवलेत. अगेन फर्स्ट टर्म ॲज इट इज मायनस 2/3 ही टर्म ॲज इट इज मायनस 1/3 ॲज इट इज e⁻3x ॲज इट इज 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x इज 3 कॉन्स्टंट टर्म बाहेर घेतला x⁻1 बाकीचे टर्म आहेत तसे ठेवलेत प्लस c. Therefore I equals to काय 1/3 x² e⁻3x मायनस 2/3 ॲज इट इज 1/3 ब्रॅकेटमध्ये x e⁻3x मायनस
हा 1 न न्यूमरेटरला मल्टिप्लाय केला म्हणजे e रेस टू 3x ॲज इट इज, डिवाइडला 3 into 3 म्हणजे 9 प्लस सी, दॅट इज आय. थोडंसं एक्झाम्पल मोठं आहे. बायपार्टचा फॉर्म्युला 2 वेळा अप्लाय केलेला आहे. मल्टिप्लाय असेल तर बायपार्ट्सकडे जायचं, दोन फंक्शनचं मल्टिप्लाय असेल तर डिफरंट. लास्ट इव्हॅल्युएट इंटिग्रेशन tan इनवर्स x विथ रिस्पेक्ट टू x. आता इथे दिसताना आपल्याला एकच फंक्शन दिसतोय. tan इनवर्स x चा इंटिग्रेशनचा आपल्यापाशी फॉर्म्युला नाही आहे, बरोबर काय? इंटिग्रेशन ऑफ tan इनवर्स x स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्यापाशी नाही आहे. दिसताना एकच फंक्शन दिसतोय. आपण काय म्हणतोय, बायपार्ट्सला दोन फंक्शन पाहिजेत, पण दिसताना एकच फंक्शन दिसतोय. tan इनवर्स x चा फॉर्म्युला नाही आहे. अशा वेळेला काय करायचं, tan इनवर्स x ला मल्टिप्लाय बाय काही म्हणजे 1 असणार आहे. 1 into tan इनवर्स x. आता 1 फक्त या फॉर्म्युल्यासाठी कॉन्स्टंट घ्यायचं नाही का, कशाचाही घातांक 0 असेल तर 1 आपण लिहू शकतोय. म्हणजे 1 म्हणजे काय, x रेस टू 0. x म्हणजे व्हेरिएबल आहे, बरोबर. 1 म्हणजे काय आपण म्हणू शकतोय, कशाचाही घातांक 0 असेल तर येणारा आन्सर 1 असतोय. म्हणजे x रेस टू 0 म्हणजे 1. 1 च्या ऐवजी काय म्हणू शकतोय आपण, x रेस टू 0. म्हणजे x हा आपला अल्जेब्रिक फंक्शन आहे. म्हणजे हा 1 जो आहे तो इथं फक्त या फॉर्म्युला एक्झाम्पल, या टाइपच्या एक्झाम्पलसाठी 1 जो आहे तो अल्जेब्रिक फंक्शन असतोय. आणि tan इनवर्स x हा इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, इनवर्स फंक्शन आहे. म्हणजे 1 हा फक्त या फॉर्म्युल्यासाठी अल्जेब्रिक आहे का. 1 म्हणजे काय, x रेस टू 0, कशाचाही घातांक 0 असेल तर येणार आन्सर 1 आहे. म्हणजे 1 म्हणजे आपण x रेस टू 0 म्हणू शकतो. x रेस टू 0 म्हणजे 1, तो अल्जेब्रिक आहे आणि हा इनवर्स आहे. त्यामुळे लिहिताना पहिला आपण इनवर्स लिहितोय आणि त्यानंतर अल्जेब्रिक म्हणजे x रेस टू 0 म्हणजे 1. कळतंय? त्यामुळे लिहिताना पहिला इनवर्स लिहिला आणि त्यानंतर 1 म्हणजे 1 हा इथं फक्त या एक्झाम्पलसाठी अल्जेब्रिक म्हणायचा, कारण x रेस टू 0 म्हणजे 1 म्हणतोय आपण इथं. आता बायपार्टचा फॉर्म्युला अप्लाय करतोय. पहिला फंक्शन आहे तसा tan इनवर्स x, 1चं इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशनच्या आत ब्रॅकेटमध्ये tan इनवर्स x डेरिव्हेटिव्ह, 1चं इंटिग्रेशन आणि बाहेर विथ रिस्पेक्ट टू x ॲज इट इज. तर काय, tan इनवर्स x ॲज इट इज, 1चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे x, मायनस इंटिग्रेशनच्या आत tan इनवर्स x डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस x स्क्वेअर इनटू 1चं इंटिग्रेशन x विथ रिस्पेक्ट टू x. इथे tan इनवर्स x ला मल्टिप्लाय बाय x आहे. लिहिताना पहिला x लिहिला आणि त्यानंतर tan इनवर्स x लिहितोय. मायनस x ला 1 न मल्टिप्लाय केला x डिवाइडेड बाय 1 प्लस x स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू x. आता आपल्याला हा इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचा आहे, x डिवाइडेड बाय 1 प्लस x स्क्वेअर. आता मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलेलं होतं, x चा घातांक आणि सहगुणक सेम असेल तर आपण +1 आणि -1 बॅलन्स केला होता, पण इथं घातांक डिफरंट आहे. त्यामुळे आपल्यापाशी एक फॉर्म्युला आहे, डिवाइडला जो फंक्शन आहे त्याचाच डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला असेल तर लॉग ऑफ मॉड ऑफ फंक्शन म्हणजे 1 प्लस x स्क्वेअर लिहू शकतोय आपण. म्हणजे डिवाइडला जो फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला असेल म्हणजे काय, याचा 0 आणि x स्क्वेअर तर 2x, म्हणजे न्यूमरेटरला 2x असेल तर लॉग ऑफ मॉड ऑफ 1 प्लस x स्क्वेअर लिहू शकतोय आपण. हा फॉर्म्युला अप्लाय करू शकतोय. त्यासाठी न्यूमरेटरला 2 न मल्टिप्लाय केला आणि डिवाइडेड बाय 2 केला. 2 ची टर्म बॅलन्स करतोय, मल्टिप्लाय अँड डिवाइडेड बाय 2. x इंटू टॅन इनवर्स x आहे तसा मायनस 2 ने इंटिग्रेशनच्या आत मल्टिप्लाय केला आणि डिवाइड केला म्हणजे 1/2. म्हणजे इथं फॉर्म्युला काय तयार होईल, डिवाइडला जो फंक्शन आहे 1 प्लस x स्क्वेअर त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 1चा डेरिव्हेटिव्ह 0 सोडून द्या, x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय 2x न्यूमरेटरला आहे असेल तर इंटिग्रेशनचा आपल्यापाशी फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ f डॅश ऑफ x डिवाइडेड बाय f ऑफ x. f डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह, f म्हणजे फंक्शन, म्हणजे डिवाइडला जो फंक्शन आहे त्याचाच डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला असेल तर फॉर्म्युला काय, लॉग ऑफ मॉड ऑफ फंक्शन. फंक्शन म्हणजे 1 प्लस x स्क्वेअर हा आपला फंक्शन आहे. देअरफॉर x इंटू टॅन इनवर्स x मायनस 1/2 आहे तसा आणि इंटिग्रेशन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह डिवाइडेड बाय फंक्शन इक्वल्स टू लॉग ऑफ मॉड ऑफ फंक्शन. फंक्शन म्हणजे डिवाइडची टर्म 1 प्लस x स्क्वेअर प्लस c लिहिला, दॅट इज आय. समजलं एक्झाम्पल.